श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। गोंधळेवाडीतून टाळ मृदुंगाच्या गजरात चैत्रवारी पायी दिंडीला उत्साहात प्रारंभ। हवापा तुकाराम बाबा महाराज यांचे सहभागी होण्याचे आवाहन। राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांचे परम शिष्य वैराग्य संपन्न संत बागडे बाबा यांनी सुरू केलेल्या चैत्रवारी पायी दिंडीला बुधवारी दिवस तालुक्यातील गोंधळेवाडी येथे उत्साहात प्रारंभ झाला। या भक्तिमय दिंडीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती व श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हवपा तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे। चैत्र महिन्याच्या पवित्र पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली ही पारंपरिक पायी दिंडी पहाटे 5 वाजता टाळ मृदुंगाच्या गजरात व ज्ञानोबा तुकारामच्या नामघोषात गोंधळेवाडीतून प्रस्थान पावली। हवापा तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली ही दिंडी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडत आहे। श्री संत बागडे बाबा मठ तपोवन रेवण सिद्ध चिक्कलगी भुयार यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे। वारकरी परंपरेतील ही दिंडी केवळ धार्मिक सोहळा नसून समाजातील ही दिंडी आज हजारो भाविक आमच्या सोबत रिपीट 6 वाजता तपोवन घेऊनची चिक्कली भुयार इथून प्रस्थान होणार आहे आणि आज जत तालुक्यामधून गोंधळेवाडी इथून अनेक भाविक वारकरी परंपरेतील ही दिंडी केवळ धार्मिक सोहळा नसून समाजातील एकोपा, श्रद्धा आणि सामूहिक भावनेचे प्रतीक मानली जाते। गोंधळेवाडीहून निघालेली ही दिंडी रात्री चिक्कलगी भुयार मठ येथे मुक्कामी थांबणार आहे। गुरुवारी पहाटे भुयार मठातून निघालेली दिंडी जाल्या येथे पोहोचेल। अमृत पाटील यांच्या घरी मुक्काम असल्याचे सांगितले। शुक्रवारी गुंजेगाव येथे प्रफुल्ल पाटील गुरुजी यांच्या घरी दिंडीचा मुक्काम असणार आहे। शनिवारी दिंडी पंढरपूर येथे दाखल होऊन श्री संत बागडे बाबा मठ येथे विश्रांती घेणार। यानंतर रविवारी पंढरपूर येथे नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार असून याच दिवशी या भक्तिमय दिंडीची सांगता होणार आहे। दिंडीत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी जेवण, पिण्याचे पाणी तसेच निवासाची उत्तम व्यवस्था संयोजकांकडून करण्यात आली आहे। प्रत्येक मुक्कामस्थळी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे। वारकरी परंपरेचा जागर, टाळ मृदुंग, अभंग आणि नामस्मरणाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण करत ही दिंडी वारकरी परंपरेचे जतन करत आहे। गावागावातून दिंडीचे उत्साहात स्वागत होत असून नव्या पिढीपर्यंत भक्तीची परंपरा पोहोचवण्याचे कामही या माध्यमातून केले जाते। या सुरू असलेल्या चैत्रवारी पायी दिंडीत आजपासून अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन हवपा तुकाराम बाबा महाराज यांनी केलेले आहे। वैराग्य संपन्न श्री संत सद्गुरू शिवाजी बागडे बाबा महाराज तपोवन चिक्कली भुयार दिनांक 26/3/2026 ला चैत्रवारीनिमित्त भुयारवरून पंढरपूर या ठिकाणी पालखी सोहळा, रथ सोहळा उत्सव जो आहे तो उद्या सकाळी ठीक 6 वाजता भुयार या ठिकाणून पंढरपुराकडे प्रस्थान होणार। तरी सर्व भाई भक्तांना नम्र विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि हा पुणे लाभ घ्या। वायसा लाभ चुकविला तुका म्हणे वाया गेला। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर बघितलं तर वारकरी संप्रदाय हा एक मोठा संप्रदाय आहे। अंधश्रद्धा नाही तर श्रद्धेवरती चालणारा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये एकच संप्रदाय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज अंत त्यामध्ये। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।